लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का? कावीळ, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, पोटात पाणी साचणे, जलोदर, लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस? आता काळजीची गरज नाही, कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली 5,000हून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात, कारण इथे मिळतो विश्वास, अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा. लिव्हरच्या कोणत्याही समस्या असोत, उपचार घेण्यास विलंब करू नका. आजच संपर्क करा कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. फोन नंबर 7028612340, घोसरवाड, ताशिरोळ, जिल्हा कोल्हापूर. तासगाव तालुक्यातील निमणी येथील पैलवान श्याम उर्फ अथर्व राजमाने. श्याम हा 3ऱ्या पिढीतला काकांचा कार्यकर्ता. त्यांची आणि काकांची पहिली भेट झाली 2007 साली. काकांना आमदारकीचा गुलाल लागला आणि त्या गुलालात आजोबांसोबत श्यामही नाहून निघाले. त्यावेळेपासून आजपर्यंत काकांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून तो अभिमानाने मिरवतो. काकांनी शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका घेतली आणि सर्वांना सामील होण्याची हाक दिली. संजय काकांच्या हाकेसाठी घरातल्या एकुलत्या एक बैलासह श्यामने स्वतःला बैलगाडीला अवताला जुंपलं आणि भर उन्हात ऑक्टोबर हिटची पर्वा न करता 5 किलोमीटर चालत तासगावच्या शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला. त्याचा हा अनवाणी अवतासोबत चाललेला व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेकांच्या काळजाला भिडला. आजच्या या कलियुगातील स्वार्थी दुनियेत पद, पैसा, सत्ता यामागे धावणाऱ्यांना श्यामने दाखवून दिलं की संजय काकांचा कार्यकर्ता काय असतो. या कार्यकर्त्यांचे निस्वार्थ प्रेम बघून काका कुटुंबीय भारावले नसते तर नवलच. काकांच्या आणि बाबांच्या मनात श्यामबद्दल अस्वस्थता निर्माण झाली. प्रभाकर बाबांनी क्षणाचाही विलंब न करता वसू बारसेच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत श्यामच्या दारात त्याच्यासाठी दुसरा बैल घेऊन स्वतः उभे राहिले. नेत्याचं आपलं कार्यकर्त्यांचं वरचं प्रेम पाहून काय सांगावं. धन्य तो नेता आणि धन्य तो कार्यकर्ता. महाराष्ट्राला या दोघांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. नमस्कार. आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्हा तासगाव तालुक्यामधील निमणी ग्रामपंचायत मधील सरपंच रेखा रवींद्र पाटील मी बोलते. आपल्या गावामध्ये श्याम राजमाने हा जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी कुटुंबातील एक मुलगा, तरुण मुलगा परवाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता. त्याचा एकच बैल असल्यामुळे तो स्वतः दुसऱ्या खांद्याचा म्हणजे जुवर आपला दुसरा खांदा, दुसरा बैल म्हणून तो आंदोलनामध्ये, संजय काकाच्या आंदोलनामध्ये भाग घेतला. त्याने भाग घेत असताना पायात चप्पल न घालता, कशाची पर्वा न करता 7 किलोमीटर तो तासगावला गेला. 3 तास आंदोलनामध्ये त्यानं सहभाग घेऊन परत 7 किलोमीटर तो आपल्या घरी आला. पण तो 7 किलोमीटर का गेला याचं कारण म्हणजे की संजय काकांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तो 7 किलोमीटर गेला. जात असताना तो मनात काय भावना ठेवला होता की आपण ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन प्राण्यांच्यावर प्रेम करताना त्यानं कधीही आपल्या बैलांच्यावर किंवा कुठल्याही दुसऱ्या म्हणजे गायीवर वगैरे त्यानं चाबूक उगारलेलं नाही. आणि एवढं सगळं ते व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे, परवाचा टाकल्यामुळे त्यांनी प्रभाकर बाबांनी स्वतः जवळजवळ एक चांगला त्याला बैल, घरामध्ये कपडे लत्ता, फराळाचं आणि म्हणजे सगळंच सत्कार करण्यात आला. त्याचा स्वतः येऊन ते सत्कार केले. आणि त्यामुळं मी ग्रामपंचायत तर्फे काकांचं, प्रभाकर बाबांचं आणि सर्व आमच्या शेतकऱ्यांचं ग्रामपंचायतीतर्फे आभार व्यक्त करते आणि इथंच थांबते. माझं नाव पोपट आकाराम पाटील, राहणार निमणी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. श्यामला जो काल काकांनी आणि बाबांनी शेतकऱ्याची व्यथा जाणून जो बैल दिला त्याबद्दल आमच्या निमणी ग्रामस्थांच्या आणि नेहरूच्या ग्रामस्थांच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही काकांचं शेतीवर किंवा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर जे प्रेम आहे ते आमच्या पूर्ण त्या दोन्ही गावांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी हे सगळं जाणून, शेतकऱ्याच्या व्यथा जाणून जे त्या श्यामला मदत केली. परिस्थिती नसताना तो थोडासा कष्टाच्या जोरावर अगदी साधा माणूस अशा वागणुकीत असताना सुद्धा त्याला भरीव मदत आणि सगळा संच देऊन त्याला जे प्रेम दाखवलं शेतीवर किंवा शेती संबंधीची जे त्यांना जाणीव आहे त्या गोष्टीची त्यांनी पूर्णपणे शेतकऱ्याबद्दल कळवळ असतं. हा शेतकरी पाक बुरगळून पडलेला आहे. त्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून शेतकऱ्याला एक भरीव मदत करण्याची जी कुवत आहे ते संजय काका आणि प्रभाकर बाबा या दोघांनी जी मदत केली त्याबद्दल आम्ही निमणी ग्रामस्थ व नेहरूनगर ग्रामस्थ सर्वजण मिळून काकांच्या बद्दल
आमच्या मनात आदर आहे. या कलियुगात आत्ताच्या परिस्थितीला कोण कोणाला शेजारी सुद्धा एकमेकाला मदत करण्याची कुवत किंवा पैसे देण्याची कुवत 50 रुपये सुद्धा देण्याची कोणाही नसताना सुद्धा त्यांनी 1 लाख रुपयाच्या आसपास श्यामला बैल घेऊन दिला आणि चांगल्या पद्धतीचा बैल घेऊन दिलाय. त्याबद्दल काकांचे आणि प्रभाकर बाबांचे आम्ही स्वागत करतो. मी श्यामचा मामा. गेले बरेच दिवस आमच्यात बैल जोडी होती. बैल काही संकटामुळे, आसमानी संकटामुळे आम्ही तो एक बैल आमचा द्यावा लागला. तेव्हापासून आमचा श्याम स्वतः खांद्यावर जो घेऊन 2 एकर असू दे 4 एकर असू दे कोळप मारू लागला. त्याचं हाल आम्हाला सुद्धा बघवत नव्हतं. मध्यंतरीच्या काळात 5-6 दिवसाच्या पाठीमाग तासगाव तालुक्यामध्ये एक शेतकरी आंदोलन उभा केलं आदरणीय संजय काकांनी. त्या आंदोलनासाठी आमचा पोरगा 2-3 दिवस धडपडला. बैल बाबा ह्याचा मिळतोय का त्याचा मिळतोय का बघायसाठी. एक बैल असल्यामुळे त्याचं काही चाललं नाही. तरी सुद्धा त्यानं रात्री निर्णय घेतला की बाबा आपल्याला शेतकऱ्याचं आंदोलन आहे, आपल्याला गेलं पाहिजे. आणि तो एक बैल घेऊन जवळजवळ 8 किलोमीटर पायी चालत गेला. जाताना त्याच्या पायात चप्पल नव्हतं, अनवाणी चालत गेला. तो अनवाणी चालत गेला. जवळजवळ रांगा 5-6 किलोमीटर बाहेर लागल्या आपल्या वाहनांच्या. पण त्यामुळे श्याम आमचा जवळजवळ 3-4 किलोमीटर बाहेरच थांबला बैल घेऊन. त्याचे म्हणजे आला का नाही ही सुद्धा कोणाला माहित नव्हतं. पण तो इथून 8 किलोमीटर तो पायी चालत गेलता अनवाणी. आणि एक कोणीतरी जाता जाता त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ प्रसार माध्यमात प्रसार झाला. त्यामुळे तो संजय काकाच्या बाबाने तो व्हिडिओ बघितला. अक्षरशः त्या बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि दुसरा कुठला क्षणाचा नाही विचार करता शेतकऱ्यासाठी जे आंदोलन केलं, शेतकऱ्यासाठी ज्यांनी त्यांनी उपासमार केली, ज्या शेतकऱ्यांच्यासाठी बाबा आणि काका उभा राहिले, बाबाने कशाचा न विचार करता ताबडतोब आमच्या श्यामसाठी आम्हाला एक बैल घेऊन दिला. आमचा श्याम त्या बैलाबरोबर इकडे ह्या खांद्याला तो झुपून आऊत ओढत होता. आज त्या बैलाला जो बैल काकाने बाबाने घेऊन देऊन त्याच्या खांद्यावरचं वजन कमी केलं. आज आमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येतंय. तेव्हा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बाबाने आणि काकाने त्याचं खांद्यावरचं वजन करून आज श्याम बैलाच्या ठिकाणी बैल झुपून श्याम मागे कासर धरून आहे. त्यातच आम्हाला खरा अभिमान आहे त्या 2 देव माणसांचा. त्यांनी राजकारण इलेक्शन बाजूला ठेवून फक्त शेतकऱ्यांची व्यथा जाणली. त्याबद्दल त्यांचे कोटी मी पाय धुवून त्यांचं पाणी पिलं तर कमी आहे आम्हा शेतकऱ्यांसाठी.